न्यूनगंड निर्माण होतो, त्या कुणाशी बोलत नाही, एकट्या एकट्या राहतात आणि आपल्या समाजाकडून पण ह्या गोष्टीला पुष्टी दिली जाते. घरातनंच निरोप येतो, जाऊ दे कुणाला बोलू नको बरं का, काही सांगू नको बरं का. पण हा विषय नाही आहे, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, ह्यातनं प्रत्येकाला जायचं आहे. त्यामुळे ह्याचा थोडा शास्त्रीय दृष्टिकोन जर माहीत झाला तर कदाचित तुम्ही आत्मविश्वासाने तुमची कामं करू शकता. जाहिरात काही नुसती पाहण्यासारखी नसती. तुम्ही अनेक जाहिराती बघता, स्टे फ्रीची वगैरे जाहिरात आहे बघा, त्या मुलीने उंच उडी मारणे आणि व्हॉलीबॉल टाकला वरती वगैरे. हे का दाखवतात की ती मुलगी इतकी स्वतंत्र आणि इतकं खुश राहू शकते, मग आपण नाही का राहू शकणार. मग त्याकरता पाळी येणं हा एक नैसर्गिक स्वभाव धर्म आहे आणि निसर्गाने तुम्हाला मातृत्वाकडे नेण्यासाठी केलेली एक रचना आहे. या दृष्टीने जरी बघितलं तरी अगदी उत्तम आहे. मग सुरू ज्या ज्या वेळेला त्याला मासिक चक्र म्हणतात, तरी सुरू कसं होतं आणि कितव्या वर्षी होतं. सर्वसाधारण सगळ्यांची वाढ एकदम होत नाही, आपण बघतो. साधारण सध्याच्या काळामध्ये काय झाले, मुलींच्यामध्ये किंवा मुलांच्यामध्ये ही सध्याची जीवनशैली, कॉम्प्युटर, संगणक, रोजचे स्ट्रेस, आईवडिलांच्या अपेक्षा, मुलांना 4-5 वर्षाच्या मुलांना पण कुठल्याही कसल्याही अश्लील हिंदी गाण्यांवरती डान्स करायला नेणं आणणं. ॲक्च्युली काय झालं आहे, त्यांची ती कॅपॅसिटी नाही आहे, ते लहान आहे. पण तुमच्या स्वतःच्या प्रिस्टिज करता त्यांना नेऊन तिथं त्यांना बालपण तर तुम्ही बघू दिलं नाही, पण त्यांना मॅच्युअर खूप लवकर केलं. ही मॅच्युरिटी अंगलट येते, पण ती आईवडिलांपेक्षा ज्याच्या अंगलट येते त्यालाच कळतं हे सगळं. पण हे आपण आता पेलून नेलं पाहिजे, कारण ह्याला आपल्याला दुसरा चॉईस नाही आहे काही. म्हणजे साधारण 11 वर्षापासून मी पाळी सुरू होण्याचं वय बघितलेलं आहे. पहिली पाळी सुरू होते त्याला मेनार्की म्हणतात, ज्यावेळेस सुरू होतो. मग तुम्ही म्हणाल ही सायकल काय भानगड आहे आणि आम्हाला कशामुळे तसं होतं. एक लक्षात ठेवा, हे स्त्राव जेव्हा शरीरात स्त्रवत असतात त्यावेळेला प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजेन हे 2 स्त्रावांची नावं आहेत. आणि आपल्याला पिरियड येणारी जी संस्था आहे तिला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणतो आपण. आणि त्याच्यामध्ये योनिमार्ग, गर्भाशय, बीजनलिका, बीजकोश या सर्वांचा समावेश होतो. आता जसं जसं तुमचं वय वाढेल आणि हे प्रोजेस्ट्रॉन वाढायला लागते शरीरामधलं, त्या वेळेला बाईच्या प्रत्येक स्त्रीबीजकोशातनं स्त्रीबीज बाहेर पडत असतं. आणि जनरली हे दोन्ही बाजूकडनं बाहेर पडतात. एकेका वेळेला पूर्ण पिकलेली नसतात, काही अर्धवट असतात, काही कच्ची, काहींचा गुण चांगला नसतो. पण ते स्त्रीबीज बाहेर पडतं त्यावेळेला ते साधारण 24 तास ते 48 तास फक्त जिवंत राहतं आणि नंतर ते मृतावस्थेत जातं. पण या बीजाकरता ज्या ज्या वेळेला हे बीज बाहेर पडणार त्याच्या आधी एक प्रोसेस घडते, त्यामध्ये प्रोजेस्ट्रॉन वाढत जातं शरीरातलं. आणि हे प्रोजेस्ट्रॉन गर्भाशयाच्या आतली जी गादी आहे, एंडोमेट्रियम म्हणतात इंग्लिशमध्ये, ते एंडोमेट्रियम जाड करायला सुरुवात करतं. ते त्याची तयारी करायला लागतं पुढची. त्याला म्हणायचं एंडोमेट्रियम जाड होणं. त्याच्या कशासाठी तयारी ही पुढची, जर ह्या स्त्री बीजासाठी पुरुष बीज मिळालं तर त्यांच्यासाठी ते राहण्याचं ठिकाण आहे, त्याला म्हणतात लॉजिंग. लॉज म्हणजे राहणं किंवा थांबणं. तसं एंडोमेट्रियमचा फायदा लॉजिंगसाठी म्हणून बनलेला असतो. मग हे कसं तयार होतं, कुठल्या गाद्या येतात, तर ह्या गाद्या बिना नसून ह्याच्यामध्ये ब्लड वेसल्स आणि हा जो प्रोजेस्ट्रॉनचा स्त्राव आहे तो बसलेला असतो जणू. मग ज्या ज्या वेळेला एंडोमेट्रियम थिक व्हायला लागतं आणि प्रोजेस्ट्रॉन वाढतं त्यावेळेला स्त्रीबीजाचा आकार वाढतो आणि साधारण 10 मिलीमीटर, 12, 14, 16 असं करत करत एक ठराविक वेळ येते की त्यावेळेला ते स्त्रीबीज फुटतं. त्याला आपण ओव्ह्युलेशन झालं म्हणतो. ज्या वेळेला ओव्ह्युलेशन होतं त्यावेळेला त्या स्त्री बीजाचा जर पुरुष बीजाशी संबंध आला तर हे संबंध येण्याकरता हे स्त्री बीज आहे ना, ते बीजकोशातनं एका, आता बीज वाहिनीला 2 नळ्या असतात, त्याला फिम्ब्रिगेटेड एंड म्हणतात. आपले बोटं कशी आहेत त्या पद्धतीच्या. तर ह्या बोटांमुळं काय केलं जातं, ते स्त्रीबीज कॅच केलं जातं आणि कॅच करून मधल्या नळीमध्ये सोडलं जातं. पण हे ज्या वेळेला कॅच करून आत नळीत येतं त्या दरम्यान जर योनी मार्गाने शुक्राणू किंवा स्पर्म्स ह्याचा जर कॉन्टॅक्ट त्यात झाला तर तिथं ते रुजलं जातं. नळीमध्ये ज्या वेळेला हे झायगोट तयार होतं त्यानंतर त्याचा प्रवास नळीच्या हालचालीने गर्भाशयामध्ये येतो आणि एंडोमेट्रियमवर म्हणजे आत युट्रसमध्ये ह्याची स्थापना होते. आणि त्यावेळी आपण एखाद्या बाईला दिवस गेले किंवा तिला मूल होणार आहे असं म्हणतो. आता ह्याची दुसरी प्रोसेस ऐका. तुमचं स्त्रीबीज बाहेर पडलं आहे, त्याने कॅच केलं आहे, नळीत आलं आहे, परंतु त्याचा पुरुष बीजाशी कसलाही संबंध आलेला नाही आहे. त्यावेळेला न वापरलेलं स्त्रीबीज प्रवास करत करत तिथंच गादीवर आतमध्ये येऊन पडतं आणि त्यावेळेला एक LH नावाचं जे हार्मोन्स आहे ते हार्मोन्स ड्रॉप घेतं आणि नको असलेलं स्त्रीबीज त्याबरोबरचा असलेला सगळा एंडोमेट्रियमचा भाग, सगळं ब्लड हे योनीमार्गे बाहेर येतं. त्याला तुम्ही पाळी आली किंवा मेन्स्ट्रुएशन सायकल म्हणतात. एक लक्षात ठेवा, हे कधीही दूषित नसतं, हे शुद्ध रक्त असतं सगळं. त्यामुळे दूषितपणा हा विषय नाही. आपण त्याला दूषित करू शकतो,
कशावरून? तर अन्यथा चांगल्या कपड्यांचा वापर न करणं, सॅनिटरी पॅड्स न वापरणं, किंवा वेळच्या वेळेला स्वच्छता त्या जागेची न करणं, किंवा ते पॅड्स सांगेल त्यावेळेला न बदलणं. त्यातून तुम्ही स्वतः त्याचा जंतुसंसर्ग उत्पन्न करू शकता. पण तुम्ही सगळ्यात पहिलं काम केलं पाहिजे त्या जागेची स्वच्छता, वेळेवर पिरियड्स बदलणं, आणि जास्तीत जास्त तुम्हाला सगळीकडं आता झालं आहे सरकारी पण आणि सगळीकडं हे सॅनिटरी पॅड्स मोठ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, प्रसाधनगृह आहेत. तुम्ही फार काळ ते ओले होईपर्यंत थांबू नये. त्याचं काही हार्ड फास्ट रूल नाही, पण 4 ते 6 तासांनी तुम्ही ते पॅड बदललं पाहिजे. अन्यथा तिथं रॅश येणं, फंगस इन्फेक्शन, पोटात जंतुसंसर्ग जाणं, अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. म्हणजे त्या जागेची स्वच्छता आणि काळजी ही तुमच्या हातात आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जेव्हा पाळी येणार असते त्याच्या आधी एक छोटे छोटे गुण दिसतात. त्याला आम्ही इंग्लिशमध्ये प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणतो, की ब्रेस्ट जड झाल्यासारखे वाटतात, पोटातही कसं तरी वेगळं वाटतं, काहीतरी खावंसं वाटतं, चिडचिड तर होती, झोप येते आणि बारीक पोट दुखायला लागतं. पण ह्या प्रीमेन्स्ट्रुअल सिम्पटम्सला फार औषधं जर घरी नाही आपल्याला जमलं तर जरूर वैद्यकीय सल्ला घेऊन तुम्ही घेऊ शकता. पण बऱ्याच वेळेला आरामाने गरम पाण्याची पिशवी थोडी शेकली किंवा काही आल्याचा चहा घेतला, बरेच पदार्थ आहेत की ज्याने तुम्हाला आराम थोडा पडू शकतो. पण एक लक्षात ठेवा, एका मर्यादेपुरतं जर हे कमी नाही झालं तर सोनोग्राफी वगैरे करून ह्याचं निदान होऊ शकतं. पण 99% अशा वेळेस फारशी ट्रीटमेंट लागते असं काही मला वाटत नाही. पण जर हे वरचेवर होत राहिलं आणि इतर आजार असतील तर सध्याच्या काळात स्त्रीरोगांकडं सोनोग्राफी करणं, ब्लड टेस्ट करणं, ह्या गोष्टी आपण करू शकतो. पण त्या काळामध्ये आपण थोडीसं शारीरिक विश्रांती घेणं, मानसिक विश्रांती, चिडचिड कमी करणं, दुसरं म्हणजे फार उंचीवरचे खेळ कमी खेळणं, रागराग कमी करणं, आणि महत्त्वाचा आहार घेणं. आणि अजून महत्त्वाची गोष्ट, हे जे ब्लिडिंग आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे की कधी थांबावं. सर्वसाधारण कुठलाही पिरियड 21 दिवसापासून 35 दिवसापर्यंत आपण नॉर्मल धरतो. इरेग्युलर पिरियड्स असतील आणि जर तुम्हाला ब्लिडिंग जास्त होत असेल 4 दिवसाच्या पुढं तर कृपया घरी बसू नका, कारण अशा पद्धतीने जर रोज ब्लड व्हायला लागलं तर ॲनिमियासारखे HB कमी झालेले आजार तुमच्या वयामध्ये अतिशय कॉमन आहे. कोणत्याही डॉक्टरकडे गेला आणि HB केले की म्हणता हिचं 9च आहे, हिचं 8च आहे, हिचं 7च आहे. तर आपल्या ब्लिडिंगकडं आपल्या स्वतःचं डोळसपणे लक्ष पाहिजे की मला किती दिवस ब्लीड होतं आहे, त्याची क्वांटिटी किती आहे आणि मी त्याला तग धरू शकते किंवा नाही, हे स्वतः ओळखणारी गोष्ट आहे. पोट दुखणं असेल किंवा ब्लिडिंग जास्त प्रमाणात होत असेल. आता इरेग्युलर पिरियड होण्यामध्ये अनेक कारणे आहेत. मानसिक कारण पहिलं, हार्मोनल इम्बॅलन्स दुसरं, आणि सध्याच्या काळात मुलींच्यामध्ये येणारा आजार म्हणजे PCOD. आता PCOD हा आजार फार मुलींच्यामध्ये तुम्ही नाव ऐकता, सगळी श्रुत आहे, पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज म्हणतात. हा सुद्धा एक सिंड्रोम आहे की ज्याच्यामध्ये इतर हार्मोन्स इम्बॅलन्स झालेले असतात आणि पक्क चांगलं स्त्रीबीज तयार झालेलं नाही आहे, नाकाम आहे. त्यामुळे त्यातनं ओव्ह्युलेशन लवकर होत नाही आणि तो पिरियड इरेग्युलर व्हायला लागतो. पूर्वीच्या काळी PCOS झालं तर मूलबाळ व्हायला फार अडचण येते म्हणत होते, पण आता नवीन सायन्स पुढं गेले, सगळ्यावर इलाज आहेत. इलाज नाही असा आजारच उरला नाही, कारण आता सगळ्या क्षेत्रामध्ये अत्यंत प्रगती झालेली आहे. पण आपल्याला येणाऱ्या मासिक पाळीच्या वेळी आपल्याला होणारा त्रास, आपण विश्रांती घेणं, चिडचिड कमी करणं, योग्य आहार घेणं आणि आपल्याला होणाऱ्या ब्लिडिंगचा हिशोब ठेवणं. प्रत्येक मुलीने तर पिरियड आला तर कॅलेंडरवर मला किती तारखेला पाळी आली, किती तारखेपर्यंत ब्लिडिंग झाले, हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. का तर तो स्वाभाविक धर्म आहे आणि आपल्या स्वतःच्या शरीराकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर आपण समाजासाठी काहीच सांगू शकत नाही. मेन्स्ट्रुएशन सायकल, नावच सायकल आहे, सायकल म्हणजे गोलाकार फिरतं. पहिला दिवस ते पुढच्या पाळीचा पहिला दिवस, ही झाली एक सायकल, ह्याला सायकल म्हणतात, मेन्स्ट्रुएशन सायकल. या सायकलमधले सहभागी आपण आहोत, स्पर्धक सगळे, आणि त्या स्पर्धेमध्ये काम करत असताना आपण किती त्याच्याविषयी जागरूक आहोत, आपल्याला त्या गोष्टीपासून त्रास होत नाही आहे ना, हे बघण्याकरता आपण स्वतः आपल्याला आरोग्याचा चांगला चष्मा लावून घेतला पाहिजे की हे माझं योग्य होतं आहे का. त्याच काळामुळं मुलींच्यामध्ये आता PCOD, थायरॉईड, तुम्ही ऐकता, थायरॉईडचे पण अनेक पेशंट आहेत. त्याचंही शेवटी तेच कारण आहे, हे अंतस्त्रावाचं इनबॅलन्सिंग आणि सध्याची जीवनशैली हा एकमेक हातात घालून चाललेले आहेत. आता पूर्वी आम्हाला थायरॉईडचे फार कमी पेशंट होते, आता OPDमध्ये रोजच्या 50मध्ये 10 तरी थायरॉईड आलेलेच असतात. थोडक्यात काय आहे, जीवनशैलीप्रमाणे आजाराचं स्वरूप बदलत आहे. आता मेन्स्ट्रुएशन सायकल, त्याच्यात घ्यायची काळजी, तुम्ही वापरण्याचे पॅड कसे वापरायचे ते, त्याबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा आणि तुमच्या आवडीचा म्हणजे प्रत्येकाला स्किन चांगली राहावी, केस आपले चांगले सुंदर असावेत, हा एक मोठा मुद्दा आहे. पिंपल्स येऊ नये चेहऱ्यावरती, मग माझ्याच का,
पण प्रलोभनाला बळ पडू नका. तुम्ही टी व्हीवर एखादी ॲडव्हर्टाईज बघता आणि असं नुसतं लावेपर्यंत ती गोरी झालेली दाखवतात काहीतरी. पण एक लक्षात ठेवा, शरीर एकदा येतं, स्किन एकदा येते. मी चांगल्या चांगल्या मुलींच्यामध्ये उलट छान चेहरे असणारे खराब झालेले बघितले. तर कृपया अशा ॲडव्हर्टाईजमेंटपेक्षा प्रॉपर वैद्यकीय सल्ला घेऊन आपल्यासाठी काय योग्य आहे याचा वापर करा. कारण स्किन करता आणि हेअर्स करता ग्रेव्ही असतात मुली. आमक्या नटीचे एवढे लांब केस आहेत, मग तीच काय, मग आमक्याने लहान केले, मग तोच कट. थोडक्यात काय, हे वय स्वप्नाळू आहे. ह्याला तुम्हाला असं जावं वाटतं त्याच्या मागं पटकन. पण ते करत असताना कृपया शरीराकडे लक्ष द्या, योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घ्या. आहार, एक्झरसाईज, मेडिटेशन, आवडत्या हॉबीज, चांगल्या लोकांशी बोलणं, चांगल्या केलेल्या गोष्टी आठवा. काहीतरी का होईना मागचंच वाईट आठवत बसू नका, तर चांगलं आठवा. 100 गोष्टी चांगल्या लिहून काढा. कुणाला थँक्स म्हणा, कुणाच्याकरता जाऊन भेटून या. एखाद्या वेळेला सामाजिक म्हणजे काय असतं, एखादं वृद्ध कपल राहिलं आणि एक त्याने आणायचं सामान सांगितलं, तुम्ही आणून दिलं, किती सोपं आहे. पण ती साधी गोष्ट तुम्हाला समाजामध्ये मोठं स्थान निर्माण करून देऊ शकते. गरजूंना मदत करा. सध्याच्या काळामध्ये बी प्रॅक्टिकल, ओळखा की आपली कुठं गरज आहे आणि त्या ठिकाणी मदतीचा हात पण द्या. संस्कारांनी बांधलेलं राहा. आपले संस्कार मातीचे सोडू नका, तर तुम्ही फार मोठं उज्ज्वल भविष्य कराल अशी माझी पूर्ण अपेक्षा आहे. आणि तुम्ही इतकं शांत बसून सगळं माझं बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचं, शाळेच्या मुख्याध्यापका, सर्व शिक्षक वर्ग, माझी मैत्रीण क्षमा, रोटरी क्लबचे प्रकल्प आणि सर्वांचं परत मनपूर्वक धन्यवाद. आणि आपल्याला जरी काही अडचण असली तर तुम्ही माझ्या सुंदर असे मार्गदर्शन केले. स्राव संतुलित झाले तर मानसिक आरोग्यात बदल होतात. स्वतःवर प्रेम करायला शिका, तरच स्वतःची आस्था निर्माण होईल. व्यायामावर भर द्या. इमोशन कंट्रोल करायचे असेल तर मोशनमध्ये राहायला शिका. अशा अनेक गोष्टी तुम्ही आमच्या विद्यार्थिनींना सांगितल्या. खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे. अगदी छान. कुणाला चेहऱ्यावर पिंपल्स नको असतात आणि तुम्हाला असं वाटतं की येतातच का बरं मला, आणि एखाद्या मुलीला आले नाही पण मलाच का आले. त्याच्यामध्ये तुमचं स्किनचं टेक्स्चर काय म्हणतं, तुमचा आहार काय आहे आणि तुमची मानसिकता किती फ्रेश आहे. बऱ्याच वेळेला काही स्वेट ग्लँड्स म्हणतो आपण, त्या ग्रंथींच्या बंद झाल्यामुळं हे यायला लागतात. काही वेळेला ह्या तारुण्य पिढीका तुम्ही तरुण झाल्याचं चिन्ह असतं. पण बऱ्याच जणांना अनफॉर्च्युनेटली काही जणांना येतात हार्मोनल इम्बॅलन्स असतो. पण तुम्हाला जर वाटत असेल हे येऊ नये तर घरगुती जर सोपा इलाज पाहिजे असेल तर तुम्ही दिवसातून 4 ते 5 वेळा चेहरा थंड पाण्याने धुवा आणि मॉप करा. रब करू नका, मॉप करा. यू शुड मॉब इट. मॉबिंग प्रोसेस इज द बेस्ट प्रोसेस. क्रीम, साबण यापेक्षा तुम्ही जर चेहरा धुतला दिवसातून 4-5 वेळा आणि मॉप केला फक्त तर हे कमी होऊ शकतं. प्रश्न उरला आहाराचा. आहारामध्ये सर्व प्रकारची फळं, 1 ग्लासभर दूध. बरेच जण आता हे जे तुम्ही क्रीम वगैरे बघता फॉर्म्युले, त्याच्यामध्ये काय झालेलं असतं, ह्या फळांच्याच वस्तू असतात. आता एक पिंपल्स सांगितलं म्हणून मला एक छोटी गोष्ट आठवली. एक असंच कपल आलं होतं पिंपल्स करता आणि जरा मध्यम फॅमिलीचं होतं. मी आपलं फळ खाऊन खूप सांगितलं आणि त्याच्या मिस्टरांनी तिला भरपूर फळं आणून दिली खायला, खा म्हणून सांगितलं. गंमत अशी झाली की दुसऱ्या दिवशी त्या बाईने काय केलं, असं तर वाचन खूप आहे ना यूट्यूबवर, तुम्हाला सगळं मिळतं पाहायला आणि करायला. त्या बाईने काय केलं ते पाहिलं असेल कुठतरी, सगळ्या फळ्यांच्या छोट्या चकत्या केल्या, सगळ्याच्या, पायनॅपल, सफरचंद, आणि सगळे चेहऱ्यावर ठेवल्या. आणि तो आला आणि तो तावा झाला. तो म्हणला काय म्हणून मॅडम, मी तर 200 रुपयाची फळं आणली म्हणा, तिने एक तरी खाल्लं का विचारा. मी म्हणलं खाईल की, एवढं काय झालं. तो म्हणलं नाही खाल्लं नाही हो. तिने काय केलं त्याच्या सगळ्या ते बघितलं एवढं फेसमध्ये, त्याच्यामध्ये हेच आहे, कुकुंबर आहे, कोरफड आहे, मग तेच ते सगळे चेहऱ्यावर ठेवून घेतलं मला सगळं, दिवसभर चेहऱ्यावर ठेवलं. हा जरी गमतीचा आवाज झाला तर तुमच्यामध्ये फळ. आणि अजून एक महत्त्वाची हिंट्स की तुम्ही पाणी भरपूर प्या. ॲक्च्युली पाणी भरपूर पिणं हा कसा इलाज असतो वाटतं, पण सगळ्यावरचा तोच इलाज आहे. सर्वसाधारण 3.5 ते 4 लिटर पाण्याची गरज आहे. एवढं आपलं पाणी होतं का. आपण एक बॉटल तुम्ही आणलेली असती तर सुटेपर्यंत त्यातलंच पाणी शिल्लक असतं अजून. त्यामुळं तुम्ही जर पाणी वाढवलं तर स्किन उत्तम राहते, फळं खाल्ली उत्तम राहते, रोज 1 ग्लासभर दूध पिला उत्तम राहतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की वॉशआउट. कुठलीही जास्त साबण वापरू नका. आपण 4-5 वेळेला जर चेहरा तुम्ही मॉप केला थंड पाण्याने आणि मॉप केला नुसता तरी सुद्धा या गोष्टीला आळा बसतो. बाकी जर ते फारच ॲक्ने असतील इन्फेक्ट झालेली तर त्याची अँटीबायोटिक्स, लोकल क्रीम ही फार मोठी 14 दिवस 21 दिवस चालणारी ट्रीटमेंट असते. लेझर्स आहे. आता काय तसं पिंपल्सचे प्रश्न उरतील कुणाचे असं आता जगच उरलेलं नाही. पण हे मी बेसिक का सांगते की हे केलं तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकणार. धन्यवाद. पिरियड्समध्ये जास्त पोट
सर पण ते थांबवता येत नाही, पण जर का कमी दुखायचं असेल तर काय करावं? पिरियडमध्ये जेव्हा पोट दुखतं त्याला प्रायमरी डिस्मेनोरिया म्हणतात आणि पहिलं जे वेळेस हे ब्लिडिंग होणार असतं त्यावेळेला तिथं ब्लड वेसल्सची गर्दी झालेली असते, कंजेशन, ट्रॅफिक जाम. कारण ब्लड वेसल्स भरपूर आहेत आणि बाहेर जाण्याचा मार्ग छोटा आहे. त्यामुळं ते जे पेन असतं त्याला इंग्लिशमध्ये स्पॅझमॉडिक म्हणतात. म्हणजे स्पॅझम कमी करणारे काय औषध आहेत का? तर निश्चित आहे. ज्या वेळेला तुम्हाला खात्री होती की हे स्पॅझमॉडिकच पेन आहे आणि हे रिलीफ होऊ शकतं, त्याचे 2 सिम्पटम्स असतात की पहिल्या दिवशी जेवढं दुखतं तेवढं दुसऱ्या दिवशी दुखत नाही. साधी गोष्ट आहे. मुलगी काय म्हणते, पहिल्या दिवशी शाळा बुडवण्यात ते दुखलं पण दुसऱ्या दिवशी नाही मी जाऊ शकते. त्याचं कारण काय की ते स्पॅझमॉडिक पेन रिलीफ होतं. बरोबर आहे. मग रिलीफ होण्याकरता जर तुम्ही खात्री असेल तर बऱ्याच वेळेला अनमॅरिड मुलींच्यामध्ये फारशी तपास करण्याची गरज पडत नाही, पण त्या वेळेला कोमट पाणी पिणं, कोमट पाण्याचा पोटावर मसाज किंवा गरम पाण्याची बाटली थोड्या वेळापुरतं फिरवणं किंवा पूर्वीच्या काळी हिंग, तूप अशा गोष्टी लावायचे. आता अँटीस्पाझमॉटिक ड्रगमध्ये मेफ्टाल्स्पास, इस्मेल अशा प्रकारच्या टॅबलेट असतात, पण त्या पहिल्या दिवशी करता लागल्या आणि परत जर सगळं ओके झालं तर आपल्याला फार पुढं सरकायची गरजच नसते. आणि हे जे पेन असतं ते काही मुलींच्यामध्ये वॉमिटिंग काढतं, काही जणांना क्रॅम्प्स येतात पायांना, काहीची कंबर धरती. जेवढा तो ब्लड फ्लो जास्त आहे तितक्या प्रमाणातल्या ह्या सिव्हिरिटीच्या तक्रार असतात. पण जेव्हा आपल्याला त्या असह्य होतात आणि रिपीटेड व्हायला लागतात त्यावेळेला मात्र आपल्याला स्त्रीरोग तज्ञांचा त्यावेळेला सल्ला घेणं गरजेचं असतं. केस म्हणजे खूप गळतात ना, ते गळू नये म्हणून काय केलं पाहिजे? आणि माझे पांढरे केस जे आहेत ते होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? फार मोठा विषय होईल कारण आजकाल तो मोठा विषय झाला. केस गळती ही जी आहे ती परत न्यूट्रिशनल असू शकते. दुसरं म्हणजे ओव्हर यूज कोणत्याही गोष्टीचा. आपण टीव्हीमध्ये बघितलं की अमक्यामुळे केस वाढले आणि वेगवेगळ्या प्रकारचे सतत बदलत चालणारे शॅम्पूचे वापर करणं किंवा पाण्याची क्वालिटी खराब किंवा खारट पाणी. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे आपण केसांची निगा न राखणं. आपण किती वेळा आठवड्यातनं किमान 2 वेळा तरी नाहतो का? केसांना, मुळांना किंवा त्याच्या वरच्या मस्तिष्काला आपण कुठलं त्याचं लुब्रिकंट की त्याचं न्यूट्रिशन देतो का त्याला? आजकाल फॅट झाल्यामुळं तेल लावायचं नाही, वेगवेगळे शॅम्पू लावायचे, कट करून घ्यायचं नाही. कारण काही वेळा कसं असतं केसांची वाढ रुळते म्हणतात, तेव्हा आपण खालच्या केसाचं कट व्यवस्थित करून घेतलं तर कदाचित वाढू शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचा आहार चांगला नसणं, अकाली पांढरं होणं, हे सुद्धा परत आहारजन्य केसांची निगा नीट न राखणं, त्याचं संगोपन न करणं. आणि क्वचित एक आजारचं नाव सांगतो तुम्हाला की थायरॉइडमध्ये पण केस गळती खूप असते. त्यामुळे बरेच वेळा अनेक पेशंट्समध्ये जर केस गळले तर आम्ही आता उलटं जाऊन थायरॉइड टेस्ट करून घेतो आणि काही वेळेला पॉझिटिव्ह येऊ शकते. तर केसाचं आरोग्य सांभाळण्यासाठी केस हा आपला अत्यंत आवडता अवयव आहे आणि त्याला कसं जपलं पाहिजे, त्याला कसं अंजरलं पाहिजे, त्याच्याशी कसा संवाद साधला पाहिजे. कोणतीही गोष्ट आवडीची असल्यावर त्याला जितकं जवळ करतो तितकं जर जवळीक त्याच्याशी ठेवली केसांशी तरच ते वाढतात. अन्यथा जाऊ दे, आज लक्ष द्यायचं आणि 2-3 महिन्यांनी विचार करायचा, हे चालणार नाही. आहार चांगला असेल, प्रॉपर फोलिक ॲसिड मिळालं, न्यूट्रिशनल घटक मिळाले तर नियमित तुम्हाला केसांची वाढ ही संगोपनाने, त्याच्यावर लक्ष देण्याने आणि विविध प्रकारे न वापरता एकच फॉलोअप ठेवला तर जास्त होईल. कारण काय केलं जातं, फॉलोअप बदलले जातात. दर 2 दिवसांनी एक वेगळा शॅम्पू नवीन येतोय आणि त्याचे यूज करणं हे चुकीचं आहे. त्याच्यावर अनेक ट्रीटमेंट्स आहेत पण हा प्रसाधनेचा विषय असल्यामुळे हा जेवढा लांबवता येईल तेवढं ह्याचं आरोग्य आपण करू शकतो. पण अकाली जे पांढरे होत आहेत त्याला निश्चित तुमचं न्यूट्रिशनल घटक किंवा तुमचं त्याचं सांभाळणं कमी पडतंय असं धरलं जातं. हेल्दी राहण्यासाठी आणि तब्येत आपली ठीक राहण्यासाठी, वजन वाढण्यासाठी काय घेतलं पाहिजे आपण? वजन आणि आरोग्य वाढायचं असेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे आहार, विहार. आणि तुमचं विहार याचा अर्थ काय? आहार याचा अर्थ तुम्ही न कंटाळता 2 वेळचं जेवण, समतोल आहार, बॅलन्स डाएट की या जेवणामध्ये तुम्हाला कोशिंबिरी, चटणी, फळं हे सगळ्या पदार्थांचा समावेश होईल. पोळी, भाकरी, भात, वरण म्हणजे समतोल आहार, बॅलन्स डाएट घेणं आणि ते वेळेवर घेणं. त्याचप्रमाणे दूध घेणं रोज 1 ग्लासभर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. योग्य शरीर राहायचं असेल तर योग्य मन ठेवा. नाहीतर आतून खूप तणतण करताय, आईने खूप वाटलं म्हणून चिडचिड आणि ते जेवताय तर ते अंगी लागणार नाही. तुमच्यातला पेशन्स, तुमच्यातला शांतपणा तुमचं हेल्थ दाखवतो. तुमचा आरोग्याचा आरसा म्हणजे तुमचं शरीर, तुमचं व्यक्तिमत्व. आणि हेच मी सांगते की जेव्हा तुम्हाला अगदी म्हणत नाही त्या एखाद्याला सोन्याचा घास खायला घातला पण जर तुमची मनस्थिती बरोबर नाही
तर आई वडील हेच तक्रार सांगतात, अहो हिला काय खायला प्यायला कमी आहे. पण कमी काय असतं तर तिची मानसिकता सकारात्मक नसते. बी पॉझिटिव्ह इन एव्हरी ॲस्पेक्ट म्हणतात ना. ज्या वेळेला तुम्ही मग मीठ भाकरी खाल्ली, चटणी भाकरी खाल्ली तरी दणदणीत राहा. पॉझिटिव्हिटी, सकारात्मक आणि सगळ्यांशी आपलं वेलबिंग हे कुठल्याही आहारापेक्षा कमी नाही. आहार तर सर्व समतोल असलाच पाहिजे, पण त्यामध्ये तुम्ही किती मन लावून जेवता, किती आत्मीयतेने त्याच्याकडे बघता, ही गोष्ट सगळ्यात मायने राखतं. आणि आम्हाला सांगायला आनंद वाटेल की आहाराला परमेश्वर समजून तुम्ही पण पूर्वी डबे घेताना वदनी कवळ घ्या म्हणायचं, नमस्कार करायचा, देवाला द्यायचं. हे काय पद्धत आहे की तुमच्यामध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण तयार नाही. बनवण्यापेक्षा खाणारा पण प्रसन्न पाहिजे आणि त्यातून तुमचं हेल्थ सुधरू शकतं. लेवल वाढल्यानंतर कंट्रोल कसे करावे, म्हणजे त्याच्यासाठी मेडिटेशन वगैरे. डोपामिन हे आपल्याला एकदम स्विंग करणार आहे, म्हणजे बरोबर घेऊन पळणार आहे. याच्यातले जे 2 प्रकार आहेत त्यातला एक प्रकार जो आहे तो अतिउच्च डोपामिन वर नेतो फास्ट, पण खाली फास्ट आणतो. हे वाईट सवयीमुळे घडतं. उदाहरणार्थ अल्कोहोल, स्मोकिंग, पॉन्स, रील्स हे जे आहेत ह्या सगळ्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्यासाठी ह्या डोपामिनचा वापर होतो. की कसं आहे की ते फास्ट वर नेतं, म्हणजे तुम्हाला स्वप्नाच्या जगात स्विंग नेऊन सोडतो. पण जर ते परत मिळालं नाही तर मन तेच मागतं परत परत. आपल्याला दुसऱ्या डोपामिनच्या हाताला जायचंय की जे डोपामिन स्लो रिलीज होईल पण जास्त काळ मेंटेन राहील. आणि हे जर मिळवायचं असेल तर बिना सायास या डोपामिन करता परत आहारा इतकंच विहार, एक्झरसाइज, मेडिटेशन, योगा, हॉबीज, सेल्फ कॉन्फिडन्स आणि ह्या सगळ्या गोष्टींची जर बेरीज केली 25 सांगता येतील. माझे काही स्किप झाले श्रीगणची, पण तुम्ही हे डोपामिन विकत घ्यायचं नाहीये, ते रिलीज होणार आहे. आणि रिलीज होण्याकरता तुमचं मन, तुमची वागणूक ते मेंदूला अलाउ करणार आहे. म्हणजे वाईट गोष्टीपासून दूर राहा, चांगल्या गोष्टी आठवा. सोपं सांगते तुम्हाला, डोपामिन चांगलं पाहिजे ना, एकच श्लोक ऐका माझा. श्लोक नाही, एक शब्द ऐका, सोप्या भाषेत आहे, लक्षात ठेवा. तुम्ही सुख आणि दुःख 2 शब्द तुम्हाला आठवतात. सुख आणि दुःख हे काही सांगण्याची गोष्ट नाहीये. तर नियम असा आहे की सुख उगाळा. उगाळणं म्हणजे क्रिया, उगाळायचं म्हणजे फिरवायचं, तेच ते काय उगाळत बसले, उगाळणं म्हणजे फिरवणं. तसं सुख उगाळा म्हणजे सुखाच्या गोष्टी बघा आणि दुःख गिळा. लक्षात आलं का? सुख उगाळा आणि दुःख गाळा, तर तुमचं चांगल्या प्रकारची डोपामिन लेवल फार काळ टिकणारी तुमच्या जवळ राहू शकेल. यासाठी येणारे जे प्रयत्न आहेत त्यामध्ये चांगल्या संगतीत राहा, चांगली पुस्तकं वाचा, हॉबीज बघा, मोठ्यांचा सन्मान करा, कर्तव्य ध्येय काय आहे हे बघा. आणि उठल्यापासून झोपेपर्यंत मनाला म्हणा. कसं आहे, आपण मनाला जे बोलू ते घडतं. मी स्थिर आहे, मी सुदृढ आहे, मी आज चांगलं काम केलंय, माझा ओरा चांगला आहे, माझं काय व्हायचंय. जेव्हा आपण असं म्हणून स्वतः करता दिवसातनं 4 वेळेला काम करत असताना, झोपताना, उठताना, तर शेवटी तेच घडतं. बघा जे मन, उदाहरणार्थ कसं आहे, मनात जर एक विचारता गमतीने सांगते, जर पेशंटला डायबिटीस वाचला, नुसता वाचला एखाद्या पेशंटने, आणि त्यांनी जर डोक्यात घेतलं की ह्याचे सिम्पटम्स डोक्यात घेतले तर त्याला ते सिम्पटम्स जाणवणच लागतात लगेच. तो लगेच येऊन म्हणतो, हो मला लग्नाला जास्त जावं लागतं, हो माझी तब्येत बारीक आहे. म्हणजे हो करायला ब्रेन तत्पर असतो तयार. मग हेच आपण उलट करायचं. वाईट गोष्टीपेक्षा चांगल्या गोष्टी माझ्याजवळ आहेत, मी स्थिर आहे, मला पाठीमागं परमेश्वर आहे, मी चुकीचं वागत नाही, मी आज लोकांच्या कल्याणाकरता काम करते, माझी बुद्धी चांगली चालते, इतरांपेक्षा मी चांगली आहे, माझ्यात कमतरता काही नाही, मी स्वतःला स्थिर केलेलं आहे. हे जेव्हा वाक्य तुम्ही स्वतःला म्हणाल त्यावेळेला तेच ब्रेन ऐकेल. ब्रेन कसं आहे, ऑर्डर लागली की ऐकणारा आपला गुलाम आहे, त्याला गुलाम बनवा. की आपलं ते नाही, आपण ब्रेनचं गुलाम उलटं झालं, मनाचा तर काय उपयोग आहे. मनाला आपलं गुलाम बनवा. लक्षात आलं का? म्हणजे गुलाम म्हणजे आपण म्हणत ते त्यांनी ऐकलं पाहिजे. आपलं उलट काय होतं, मन म्हणतच आपण ऐकतो. मन म्हणलं चला बस कर अभ्यास, चला घरी. मन म्हणलं नको शाळेत जायचं, पुढवा. हे कोण सांगतो तुम्हाला? मन. हे वाईस वर्षा करा. त्याला तुमचा मालक चालक करण्यापेक्षा तुम्ही त्याचे मालक चालक व्हा, की ज्या वेळेला तुम्हाला हे डोपामिन रिलीजचा कॉन्टेक्स्ट समजेल. असं असतं. आणि हे जे विषय तोही मोठा आहे. बऱ्याच वेळेला हेरिडिटी आपण म्हणतो, हेरिडिटी असते. आई वडील जसे असतात साधारण 30 धरती मुलांची राहते. त्याच्यापैकी काही मुलांना आम्ही विचारतो मुद्दामून की तुझी आई किती उंच आहे, तुझे वडील किती उंच आहे, हे झालं. पण जेव्हा स्पर्ट पिरियड आहे तुमचा वाढीचा, त्यावेळेला पण आपण काही गोष्टी करू शकतो.
तर उंची कमी असण्यामध्ये थायरॉइडचा फार मोठा संबंध आहे. थायरॉइडमध्ये उंची स्टंट होते, ग्रोथ. हा पहिला, म्हणजे ते रूल आउट करून घ्या. आई वडिलांनी एवढीच आपली प्रेम आहे का हे बघा, का ते जास्त उंचीला आपण फारच गुटके राहायला लागलो. आणि त्यासाठी मोड आलेली धान्य खाणं, स्वतःला एक्झरसाईज देणं आणि त्याच्याकरता काही ऑर्गॅनिक कारण असेल थायरॉइडसारखं तर ते लवकर निपटणं. सर्वसाधारण उंची हेरिडिटी आलेली असते. आई वडील आत्या किंवा काही घरात बघतो आपण सगळेच थोडे शॉर्ट असतात. काही घरामध्ये वडील खूप उंच असतात तर एक मोठा भाऊ उंच बहीण अगदी बारकी. हे हेरिडिटी फॅक्टर आहे. पण तुम्हाला ते ऑड वाटत असेल तर तुमची शारीरिक आणि मानसिक वाढ करण्यासाठी तुम्ही स्वतःच योग्य तो प्रयत्न केला. मला एक प्रश्न आहे की तुम्ही सांगितले की हार्मोन्स चेंज होतात त्यामुळे रागराग होतो. तर इतका रागराग होतो की आम्ही मॅडमचं देखील लेक्चरमध्ये ह्यावरती काय सांगतो? तुम्हाला राग होती का सारखं ती? राग येणं ही संक्षिप्त आणि छोटी प्रतिक्रिया आहे. ह्या रागामागं तुम्हाला 1 सेकंदाकरता ह्या रागाचं कारण नेमकं काय आहे, मला का थांबावं वाटत नाही. त्यावेळेला तुझ्याकडे डोपामिनचं रिलीज कमी झालं, पण त्याच्यामध्ये कॉर्टिसॉल नावाचा एक अजून स्त्राव आहे, तो जास्त उत्पन्न होतो. रागिष्ट माणसाचं, विचार करणाऱ्या माणसाचं, निगेटिव्ह बोलणाऱ्या माणसाच्या मध्ये कॉर्टिसॉल नावाचं स्त्राव आहे ते वर जातं. आता ते कॉर्टिसॉल कमी आणायचं म्हणजे तुझा रागराग कमी होईल. पण कॉर्टिसॉल कमी आणण्यासाठी तुझ्या स्वतःच्या बिहेवियरमध्ये मला हे पद दिले, मला हे सांभाळायचं, मला ह्या मुलींना हँडल करायचं, एखादं लिडरशिप आपल्याला करायची आहे, त्यावेळेला आपण कोणत्या शांत पद्धतीने वागलं पाहिजे याच्याकरता तुझा स्वतःचा संयम त्याला उपयोग आहे. ते आत्ता म्हणून नाही, कदाचित तू अजून फार मोठं लिडरशिप करते तेव्हा पण हाच गुण लक्षात येईल. आम्हाला डॉक्टर नेहमी सांगितलेलं शॉर्ट सांगते तुम्हाला छोटा, जर आपल्याला उत्तम व्यावसायिक किंवा उत्तम काम करायचं असेल तर त्यांनी त्रिसूत्री सांगितली. कोणती? तर नेहमी डोक्यावर बर्फ ठेवा, तोंडात साखर ठेवा आणि खुर्चीला डिंक चिटवा. म्हणजे आम्ही प्रॅक्टिस करायचो तर आम्हाला उठून पळून जावं वाटायचं ना, कमी प्रॅक्टिस चला. तर ते म्हणायचं तसं नाही, तुम्ही ही त्रिसूत्री करा. गोड बोलण्याने काय फरक पडणार आहे का, समजून सांगा. ॲट द सेम वेळी तुम्हाला स्वतःला हा सराव करावा लागेल आणि सरावाशिवाय सहजता येत नाही, सरावांनी येते. आपण थोडं वेगळ्या अँगलने, मला हे पद मिळालंय तर मी मला चिडचिड करून काय साध्य करणार आहे, ती मुलगी पण माझ्याबद्दल परत वाईटच राहील आणि मला होणारा मानसिक त्रास. म्हणजे डबल सहन करायचं का सिंगलवर वागायचं. काही गोष्टी हसण्यावर न्या, निखळ विनोद करा, गप्पा मारा, हसा आणि ज्या कौशल्यामुळे तुम्हाला रिलीफ मिळेल. आता कसं झालंय, हास्य हे सुद्धा डोपामिन वाढवण्यासाठी आहे. आता अनफॉर्च्युनेटली आपल्याला घरात असं एकटं बसून हसायला लागलं तर लोक वेळात काढतील, हिला काय चालू हसायला. तर आता हसायला न मिळाल्यामुळं शहरामध्ये लॅफ्टर क्लब आहे आणि रस्त्याच्या कडेला म्हातारी माणसं बसून हा हो पण जोरदार हसत. काय झालंय तर हा हसण्याचा विनोद गेलाय विभक्त पद्धतीने. पूर्वी एकत्र राहिल्यावर सहज बहीण भावंडामध्ये कितीतरी जोक व्हायचे छोटे छोटे की ज्यात आपण खळखळून हसून निघून जायचो. पण आता घरात व्यक्ती नाही शेअर करायला. तर ही अवस्था सध्या आहे की लाफ्टर क्लब काढावे लागत आहे की ज्याच्यामध्ये बसून नुसतं त्यांनी जोरजोरात वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकाला हसायचं. हसणं ही कला आहे, मी आताच म्हणलं, आणि ती फायदा करून घ्या. बाकी याच्यामध्ये सांगण्यासारखं काहीच नाही, प्रॅक्टिकली ती. यानंतर प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय पाटील मॅडम यांनी आपले सशक्त मन, निरोगी तन आणि किशोरवयीन मुलींसाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य या विषयावरती एक सुंदर असं व्याख्यान डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांचं आपण आयोजित केलं. धन्यवाद मॅडम. तुम्ही आमच्या मुलींसमोर जे त्यांच्या भावभावना आहेत त्यांच्या या वयामध्ये चालणाऱ्या त्याला एक मोकळी वाट करून दिली. शिवाय ज्या गोष्टी त्या त्यांच्या पालकांशी शेअर करू शकत नाही आणि आम्ही सतत त्यांच्या समोर असतो त्यामुळे त्या आमच्याशी तेवढ्या मोकळेपणाने बोलत नाही, त्या गोष्टी त्यांच्याकडून तुमच्याकडे त्यांनी शेअर केल्या आणि त्यांच्या जे काही समस्या आहेत त्या तुमच्याशी मनमोकळेपणाने त्यांनी विचारल्या. तुम्ही त्यांची अतिशय खुल्या दिलानं मनमोकळे आणि त्यांच्या शंकांचं निरसन होईल असं शंका निरसन केलं. त्याबद्दल प्रशालेच्या वतीनं मी आपली खूप खूप ऋणी आहे. रोटरी क्लब ऑफ बार्शीच्या प्रकल्प प्रमुख डॉक्टर क्षमा बकाल मॅडम. मागची जागे आहेत का? आहेत ना. मॅडमनी सांगितलेला विषय कितीपर्यंत समजला हे मला आज म्हणजे छान वाटलं. एका मुद्द्याने आम्ही पहिली शाळा केली सिल्वर जुबली, प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असाच ठेवला होता, पण मला वाटतं 1-2 मुलींनीच प्रश्न विचारले. पण मला आज छान वाटलं की कदाचित वेळेअभावी तुम्हाला अजून प्रश्न विचारायचे असतील पण विचारता येत नसावे. बऱ्याच 8-10 प्रश्न तरी मुलींनी विचारले. मी डॉक्टर क्षमा बकाल,
मी रोटरी क्लबची BOD मेंबर आणि वुमेन एम्पॉवरमेंट ह्या पदावर काम करते. आज आपल्याला ज्या प्रमुख वक्त्या लाभल्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी, त्यांचे माझे 10 वर्षापासूनचे अगदी आम्ही कलिग काम करतो हिरेमठ हॉस्पिटलला. आपल्या संस्थेच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम आणि माझ्या बसलेल्या बराच वेळ संयम धरून बसलेल्या गोड मैत्रिणी. फार वेळ घेणार नाही आहे मी. आज रोटरी क्लबनी आणि आम्ही बसल्यानंतर मीटिंगमध्ये चर्चा झाल्यानंतर कुलकर्णी मॅडम यांनी काळाची खरी गरज ओळखून जो हाताशी मुद्दा घेतला, जो नाजूक विषय आहे अगदी, जो सहसा समाजापुढं मांडला जात नाही, जे मांडायला जातात पण समोर बसून ऐकणारे श्रोतेसुद्धा कमी असतात ह्या गोष्टीला. तर अशा ह्या नाजूक मुद्द्याला आज कुलकर्णी मॅडमनी अतिशय सुंदररित्या तुम्हाला मार्गदर्शन केलं. आणि खरं तर ज्या 2 गोष्टी, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कसं सांभाळायचं, खरं तर केसांचे बरेचसे आणि स्किनचे प्रश्न होते याच्यामध्ये. स्पेसिफिक मी त्याची स्पेशालिस्ट आहे, पण मी बराच मुद्दाम शांत बसले, कारण मी जर हो म्हणलं असतं तर खूप सारे प्रश्न इथं चालू झाले असते, रात्री 10 वाजले असते त्याच्यासाठी. नाही, खरंच येते, त्याच्यासाठी आपण एखादं वेगळं लेक्चर ठेवूयात. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, नुसतं शरीराची काळजी घेऊन पण उपयोग नाही आहे. त्यासोबतच म्हणजे शरीराचे स्वास्थ्य आणि मनाचे स्वास्थ्य जेव्हा दोन्हीची सांगड बसते तेव्हाच आपण निरोगी असतो. हल्ली मॅडम जे सांगितले की पेपरला पहिला फ्रंट पेजलाच न्यूज असतात की अगदी लहान वयातच आत्महत्या केल्या, कशामुळे केल्या, काय, चिंता, नैराश्य. मग हे जे मानसिक आरोग्य तुम्हाला जडलं जातं त्याच्याशी ते कसं सुधारायचं. आता मला सांगा, इथं किती जण रोज मेडिटेशन करतं? खरं खरं सांगायचं. मला वाटतं 150 जण बसते, त्याच्यापैकी एकही करत नाही आहे मेडिटेशन. मैदानी खेळ कोण खेळतं? रोज रोज हात खाली गेला बरं. शाळेचे स्पोर्ट्स असतील, इव्हेंट असतात ना, रोज मैदानी खेळ खेळले पाहिजे. मी सांगायचं कारण मी स्वतःसुद्धा युनिव्हर्सिटी प्लेयर आहे, म्हणून मी सांगते हे, कारण आज त्याची खूप गरज आहे तुमचं शारीरिक स्वास्थ्य योग्य ठेवायला, कारण त्याचा इम्पॅक्ट तुमच्या मनावर देखील होत असतो. त्याच्यामुळं शरीर स्वास्थ्य, मॅडमने जे सांगितले की नखशिकांत काळजी घ्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त मेन आता मुलींचे जे प्रॉब्लेम्स आहेत, पाळीच्या तक्रारी असतील, लैंगिक संबंधाच्या काही त्याचे आजार असतील, किंवा आता हल्ली जे मॅडम एक प्रश्न विचारला होता त्याच्यामध्ये जे रक्तक्षय म्हणजे आपण ॲनिमिया म्हणतो, ब्लिडिंग खूप होऊन हा आजार मुलींना जाणवतो. तर ह्या मेन 3 गोष्टी आहेत. ह्याची वेळच्या वेळी तपासणी करून घेतली पाहिजे, त्याच्यावर योग्य तो सल्ला घेतला पाहिजे. आणि मानसिक आरोग्य त्याचं कसं सांभाळ, म्हणजे त्याची काळजी वेळीच कशी घेतली पाहिजे. म्हणजे चिंता, नैराश्य, आपण ज्याला स्ट्रेस, ताणतणाव म्हणतो, ते आपल्या आजूबाजूला जरी घुटमळत राहिले तर त्याचं आपण मानसिक आरोग्याला, मानसिक रोगाला आपण निमंत्रण दिल्यासारखं आहे. हल्ली आपण एक म्हणतो की म्हणजे जे तरुण वयात येताना जे शरीराची उलथापालथ होते त्याच्यामध्ये जे आत्ता हल्ली ट्रेंड निघाला आहे की मला छान दिसायचं आहे, म्हणून बरेच जण असं करतात की खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवतात. मी मोजकंच खाणार, मी डाएट करणार. मग ह्याचा डाएटवरती परिणाम होतो, म्हणजे तुमचा योग्य आहार घेतला जात नाही. त्याच्यामध्ये कडधान्य, पालेभाज्या, आता एक जण विचारले की उंचीसाठी काय, किंवा अजून एक प्रश्न विचारला होता कोणीतरी, त्याच्यामध्ये तुमचा योग्य तो आहार तुम्ही घेतला जातो का? कडधान्य, पालेभाज्या, दिवसभरात 3.5-4 लिटर 5 लिटर पाणी पिऊन होतं का? आपल्याला वाटतं आपण येता जाता पाणी पितो, अर्धा ग्लास पाणी पितो, अर्धा ओतून देतो आपण. मग मोजून प्या. तुम्ही 4 बॉटल पाणी पिला, मोजून प्या पाणी. कारण स्किनला कोरडेपणा, केसांना कोरडेपणा, फक्त त्वचेलाच कोरडेपणा येतो असं नव्हे. त्याच्यामुळं शरीरात योग्य तो आहार घ्यायला पाहिजे. फळं, पालेभाज्या, तुम्ही प्रोटीन डाएट, मॅडमनी मग सांगितलं. केसांनासुद्धा कॅल्शियम किंवा प्रोटीन डाएट जेव्हा कमी पडतो तेव्हा केस गळायला चालू होतात किंवा केस लवकर पांढऱ्या व्हायला चालू होतात. मग असा एक प्रश्न होता की केस गळतात जास्ती, तर त्याचं एक साधं आहे, प्रोटीन डाएट, कॅल्शियम डाएट तुम्ही सांगितला. म्हणजे रोज एक कॅल्शियमची गोळी खाण्यापेक्षा तुम्ही 1 ग्लास दूध प्या, ते सगळ्यात चांगले. कॅल्शियमची गोळी खाल्ल्यासारखं झालं. आणि दुसरं फळभाज्या, पालेभाज्या, आणि ज्यांना नॉनव्हेज जे खात असतील त्यांनी रोज एक उकडलेलं अंडं जरी खाल्लं तर प्रोटीन जास्ती त्याच्यामध्ये मिळतं. कारण आपल्याकडे पालेभाज्या खाण्यात एक भाजी जरी आणली, पेंडी आणली, तर त्याची भाजी केली तर एवढी भाजी होते, घरात त्याला खाणारे 6 तोंड असतात. त्याच्यामुळे शिजवून त्याच्यातला निम्मा अर्थ गेलेला असतो, प्रत्येकाच्या पोटात एवढीच भाजी जाते. म्हणजे
मिळावं तेवढं प्रोटीन तुमच्या पोटात जात नाही. मला सांगण्याचा उद्देश की प्रोटीन डाएट प्रॉपर घ्या. केस गळतात ह्याचं मला एकच सांगायचं आहे की दिवसभरात कमीत कमी 4 वेळा केस कोण विंचरतं? कोणीच विंचरत नाही. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, झोपताना, रात्री पण केस विंचरले पाहिजेत. आठवड्यातून कमीत कमी केसांना 3 वेळा तरी तेल लावलं पाहिजे. 2 वेळा तरी केस धुतलेच पाहिजेत. प्रत्येक वेळा सारखा शॅम्पू बदलला नाही पाहिजे. जर ह्या तक्रारी कायम जर बदल, समजा आता मी म्हणते की पॅराशूट तेल चांगलंच आहे, त्याला कोण नावं ठेवत नाही, पण जर तुम्हाला बाकी काही तक्रारी असतील तर तुम्ही जरूर डॉक्टरांकडे जा आणि त्याच्यावरती सल्ला घ्या की मी हे योग्य करते. हल्ली मुलीने तेल लावा म्हटलं की मुली म्हणतात नाही मला कपाळावर तेल येतं, चिप्पू चिप्पू वाटतं, मग तेल नको. तेल लावत नाही. रात्रभर तेल लावलं की आपल्याकडं समज आहे की रात्रभर तेल लावलं तर ते मुरतं चांगलं. हा समज नाही येतो, चुकीचा येतो. तुम्ही डोकं धुवायच्या आधी 1 तासभर जरी तेल लावलं तरी सफिशियंट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते तेल एक्स्ट्रा जर तेल झालं तर एक प्रश्न विचारला, पिंपल्स कोणी विचारला, हां ओव्हर ऑइलिंग जरी झालं ना तरी पण तोंडाला फोड येतात. फोड येण्याची कारणं मॅडमने जसं सांगितले की तुमचा प्रॉपर डाएट होत नाही. हल्ली डाएट करतात म्हणजे एकदा सकाळी जेवतात की परत संध्याकाळी जेवतात, असं पण नाही केलं पाहिजे. कमीत कमी 3 वेळा समतोल आहार घेतला पाहिजे. सकाळी, दुपारी, संध्याकाळी. संध्याकाळचं जेवण 7:30-8च्या आत घेतलं पाहिजे. पोट साफ होते की नाही हेही आहे. शरीरात अनावश्यक असलेली गोष्ट शरीर बाहेर काढतं. तर साधी गोष्ट, आपण रस्त्यावरून चालताना डोळ्यात जर काय गेलं तर आपल्याला काय होतं, डोळ्यातून घडाघडा पाणी येतं. म्हणजे काय होतं, ते डोळ्यातली घाण बाहेर काढायला ते पाणी डोळ्यातून येतं. शिंक आली तर काय होतं, धूळ नाकात जाते आपल्या, म्हणून शिंक येते. म्हणजे शरीर जी गोष्ट तुम्हाला नको आहे ते बाहेर काढायला बघतं. ह्याचा अर्थ पिंपल्स पण कधी येणार तुम्हाला, तुमच्या शरीरात जर उष्णता वाढली असेल तर ते कुठल्या ना कुठल्या स्वरूपात. आता तुला पिंपल्स येत असतील ठीक आहे, पण बरीच अजून उदाहरणं असतात. कुणाचं पोट साफ होत नाही, कुणाला लघवीला त्रास होतो, कुणाला तोंड येतं, पित्त होतं, पोट साफ होत नाही, कुणाला गॅसेस तयार होतात. म्हणजे हे सगळे उष्णता वाढली की हे शरीर बाहेर टाकायला बघत असतं. पण वेळच्या वेळी जर ते बाहेर नाही टाकलं गेलं तर आणि तर तुम्हाला पिंपल्स येतील, केस गळतील, शरीर तुमचे कोरडी पडेल, बऱ्याचशा तक्रारी आहेत. तर आजचा विषय खरं तर खूप बोलण्यासारखा आहे. तर इथंच आवर्त घेते मी. आज आमच्या रोटरी क्लबला तुमच्या जिजामाता संस्थेने आम्हाला इथं अमूल्य जो वेळ दिला एका महत्त्वाच्या विषयावरती, म्हणजे किशोरवयीन मुलींचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य कसं व्यवस्थित ठेवायचं ह्याच्यावरती आम्हाला जो महत्त्वाचा वेळ आमच्या कुलकर्णी मॅडमने दिला त्याच्यासाठी मी संस्थेचे आभार मानते आणि इथं सर्व पदाधिकाऱ्यांची मी आभार मानते. आमच्या प्रशासनातर्फे पुन्हा एकदा तुमच्या रोटरी क्लब ऑफ बार्शीचे पुन्हा एकदा धन्यवाद, आभार.